विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. या तासिकेमध्ये आपण BA तृतीय वर्ष ऐच्छिक मराठी सत्र 5वे अभ्यासपत्रिका 9वी यातील साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेतील प्रकरण 2 साहित्याची प्रयोजने या संदर्भातील माहिती अभ्यासत आहोत. या पूर्वीच्या तासिकेमध्ये आपण मम्मट यांनी जी सांगितलेली साहित्याची 2 प्रयोजने आहेत. पहिलं प्रयोजन म्हणजे यश आणि कीर्ती याचा विचार केलेला आहे. त्यानंतर दुसरं जे प्रयोजन आहे ते अर्थप्राप्ती या प्रयोजन विचाराचा विचार केलेला आहे. आणि मम्मट यांनी सांगितलेल्या 6 प्रयोजनापैकी त्यांनी सांगितलेलं जे तिसरं प्रयोजन आहे ते म्हणजे व्यवहार ज्ञान या संदर्भातीलही थोडक्यात माहिती आपण अभ्यासलेली आहे. या पुढील जो भाग आहे तो या आजच्या तासिकेमधून आपण पाहणार आहोत. मम्मट यांनी व्यवहार ज्ञान या बाबतीत जो विचार मांडलेला आहे तो राजदरबारातील व्यवहार या अर्थाने मांडलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये जे राजे महाराजे होते ते कलावंतांना आपल्या दरबारामध्ये राजाश्रय देत असत. आणि त्यांनी राजाश्रय दिलेल्या कलावंताकडून त्यांना जे हवं आहे, ज्या पद्धतीचं माहिती हवी आहे ती माहिती त्यांच्याकडून लिहून घेत असत. मग यामध्ये प्रामुख्याने राजदरबारातील नियम असतील, राजदरबारातील परंपरा असतील, हे जर माहिती झालं तर राजदरबारातील जो शिष्टाचार आहे याचीही माहिती सर्वांना व्हावी. या अर्थानेच राजदरबारातील व्यवहार ज्ञान हा शब्द मम्मट यांनी वापरलेला दिसून येतो. साहित्याचा उद्देश हा जेव्हा लेखक एखादी साहित्यकृती निर्माण करतो त्यातून समाजाच्या उपयोगाचं काहीतरी लिहिलं गेलं पाहिजे अशी त्याची एक मनामध्ये इच्छा असते. उद्बोधन व्हावं, जनजागृती व्हावी या उद्देशाने देखील तो लेखन करताना दिसून येतो. आणि काही प्रमाणामध्ये एखाद्या साहित्यकृतीचा परिणाम इतका दीर्घकाळ असतो की अशा साहित्यकृतीच्या माध्यमातून वाचकांच्या मनावर परिणाम झालेला दिसून येतो. त्यामध्ये काही नाटकाची उदाहरणे इथे या संदर्भ ग्रंथामध्ये दिलेले दिसून येतात. दारूचे जे दुष्परिणाम आहेत, म्हणजे दारू प्राशन केल्यामुळे एखाद्या सुखकुटुंबाची कशी धुळधाण होते किंवा एखादं सुखी कुटुंब कसं उद्ध्वस्त होतं याचं चित्रण राम गणेश गडकरी हे प्रसिद्ध साहित्यिक आहेत. राम गणेश गडकरी यांनी आपल्या एकच प्याला या नाटकामधून दारूचे दुष्परिणाम निषेध केलेले आहेत. पुस्तकाच्या रूपाने हे नाटक तर अतिशय गाजलेलंच होतं, पण या नाटकाचे नाट्यप्रयोग देखील अतिशय लोकप्रिय झालेले होते. म्हणजेच जनसामान्यामध्ये हे नाटक दारूचे दुष्परिणाम सांगणारं जरी असलं तरी या नाटकामुळे जनजागृती झालेली दिसून येते. मग यातून जे मिळणारं ज्ञान आहे ते काही अंशी समाजासाठी उपयुक्त आहे, समाज सुधारणेमध्ये परिणामकारक ठरणारा आहे. या संदर्भामध्ये जे विवेचन केलेलं आहे त्याची ही माहिती व्यवहार ज्ञानाच्या अनुषंगाने किंवा मम्मट यांनी जे प्रयोजन सांगितलेलं आहे व्यवहार ज्ञान त्या अनुषंगाने थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत. आधुनिक काळातील अनेक साहित्यकृतीतून आपणास वाचकाचे उद्बोधन होताना दिसून येते. उद्बोधन जनजागृती या अर्थाने राम गणेश गडकरी यांचे एकच प्याला, कोल्हटकर कृत मूकनायक, खाडीलकर कृत विद्याहरण यासारख्या नाट्यकृती समाजाला मद्यपान कसे वाईट आहे, त्याचे दुष्परिणाम काय होतात हे सांगताना दिसून येतात. त्याचबरोबर अनंत फंदी यांनी आपल्या जे फटका हा जो काव्य प्रकार
अनंत खंदी यांनी निर्माण केलेला आहे, त्यातूनही व्यवहार ज्ञान वाचकाला मिळते असं अशी नोंद इथे केलेली आहे. थोडक्यात जनजागृती या अर्थाने एखादी साहित्यकृती वाचकाच्या मनावर परिणाम करताना दिसून येते. त्यापैकी काही नाटककारांची जी नाटके आहे त्या संदर्भातील विवेचन इथे करण्यात आलेलं आहे. थोडक्यात साहित्य वाचकांचे अनुभव विश्व समृद्ध करते, त्याच्या अनुभवाच्या कक्षा रुंदवते. हे प्रयोजन वाचकनिष्ठ असले तरी वाचक केवळ साहित्याचा आस्वाद आपणास व्यवहार ज्ञान मिळावे म्हणून येतो असे म्हणता येते. लेखकाने जी साहित्य निर्मिती केलेली आहे त्या साहित्यकृतीतून उद्बोधन व्हावं अशी त्यांच्या मनामध्ये इच्छा असते. म्हणून साहित्यकाने म्हणजेच लेखकाने निर्माण केलेली एखादी साहित्यकृती प्रत्येकजण त्याचं वाचन करेलच असं नाही, किंवा त्याच्या हातामध्ये त्यांची साहित्यकृती वाचण्यासाठी येईलच असं नाही, किंवा मुद्दाम होऊन कोणी ती साहित्यकृती वाचणारच नाही. म्हणून केवळ एखादा साहित्यिक, एखादा रसिक, एखादा वाचक आपणास व्यवहार ज्ञान मिळावे याच हेतूने तो साहित्याचं वाचन करतो असे आपणास म्हणता येत नाही. म्हणून एक मनोरंजनासाठी तो साहित्यकृतीचं वाचन करू शकतो, पण व्यवहार ज्ञान मिळावं किंवा त्याने जसं सांगितलं त्याच पद्धतीने आपण वागलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे असं तो करेलच असं या ठिकाणी काही सांगता येत नाही. किंवा प्रत्येकजण, देशातील प्रत्येक नागरिक हे साहित्यकृती वाचेलच असं या ठिकाणी आपण म्हणू शकत नाही. म्हणून काही अंशी हे प्रयोजन वाचकनिष्ठ असले, वाचकांची जनजागृती त्या ठिकाणी जरी होत असली तरी देखील सर्वच वाचक केवळ आपणास व्यवहार ज्ञान मिळावे याच हेतूने वाचन करतो असे आपण ठाम म्हणू शकत नाही. म्हणून मर्यादित अर्थाने काही अंशी हे प्रयोजन वाचकनिष्ठ आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. परंतु प्रत्येक वाचक आपणास व्यवहार ज्ञान मिळावे याच हेतूने साहित्याचं वाचन करतो असं आपण म्हणू शकत नाही. तर लेखकाच्या बाबतीमध्ये म्हणजे व्यवहार ज्ञान हे मम्मट यांनी जे सांगितलेले प्रयोजन आहे हे काही प्रमाणामध्ये वाचकनिष्ठ आहे, परंतु या प्रयोजनाचा विचार लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून करता येत नाही. याचं कारण काय आहे की जेव्हा एखादा लेखक एखादी साहित्य कृती निर्माण करत असतो तेव्हा तो स्वतःचे अनुभव त्या ठिकाणी त्या साहित्यकृतीच्या माध्यमातून चित्रित करत असतो किंवा वर्णन करत असतो, मांडत असतो. आता त्याचे स्वतःचेच अनुभव असल्यामुळे किंवा जे समाजाचं चित्र त्याला त्या ठिकाणी दिसलेलं आहे त्या अनुषंगाने त्याने ते लेखन केलेलं आहे. स्वतःचे अनुभव, स्वतःचे विचार त्या साहित्यकृतीतून त्यांनी स्वतःच मांडलेले असल्यामुळे त्याला कोणतं व्यवहार ज्ञान मिळणार आहे? तर लेखकाच्या बाबतीमध्ये व्यवहार ज्ञान या प्रयोजनाचा विचार करता येत नाही. म्हणून लेखकाच्या बाबतीत जर या प्रयोजनाचा विचार करता येत नाही, स्वतःला ज्ञान मिळावे म्हणून कोणीही लिहित नाही. स्वतःला ज्ञान मिळावं म्हणून कोणीही लिहित नाही, कारण स्वतःचे अनुभवच तो त्या ठिकाणी मांडत असतो, मांडताना दिसून येतो. लेखकाची तळमळ ही काहीतरी सांगण्याची, देण्याची असते. या सांगण्याच्या उत्कट भावनेतूनच तो साहित्य निर्माण करत असतो. म्हणून कोणताही लेखक स्वतःला व्यवहार ज्ञान मिळावे म्हणून तो काही लिहित नाही, तर आपले जे अनुभव आहे ते इतरांपर्यंत पोहोचले पाहिजे. उलट आपल्या साहित्यकृतीच्या माध्यमातून समाजाचं उद्बोधन व्हावं, समाजाची जनजागृती व्हावी अशी इच्छा त्याच्या मनामध्ये असते. म्हणून लेखकाची ही जी तळमळ आहे ही काहीतरी देण्याची असते, काहीतरी सांगण्याची असते. आणि या सांगण्याच्या किंवा देण्याच्या उत्कट भावनेतूनच तो साहित्यकृती निर्माण करताना दिसून येतो. त्यामुळे त्यातून त्याला व्यवहार ज्ञान मिळण्याचा लाभ होत नाही. त्याला त्याच्याकडे त्या बाबतीतील ज्ञान आहे आणि ते असल्यामुळेच तो इतरांना तो सांगत असतो, परंतु त्याच साहित्यकृतीतून स्वतःला कसल्या स्वरूपाचं ज्ञान मिळत नाही. त्यामुळे त्यातून त्याला व्यवहार ज्ञान मिळण्याचा
लाभ होत नाही. म्हणून व्यवहार ज्ञान किंवा व्यवहार विधे हे जे मम्मट यांनी सांगितलेलं साहित्याचं तिसरं प्रयोजन आहे, हे प्रयोजन काही प्रमाणात का असेना हे वाचकासाठी लागू पडणार आहे. वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून या प्रयोजनाचा विचार काही अंशी आपणास करता येऊ शकतो. त्यामुळे हे प्रयोजन काही अंशी काही प्रमाणामध्ये वाचकनिष्ठ आहे. लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून या प्रयोजनाचा विचार करता येत नाही किंवा लेखकासाठी हे प्रयोजन नाही अशी नोंद साहित्य विचार या संदर्भ ग्रंथामध्ये करण्यात आलेली आहे. म्हणून आपण परीक्षेमध्येही लिहित असताना व्यवहार ज्ञान या प्रयोजन संदर्भामध्ये आपली उत्तरे लिहित असताना हे प्रयोजन काही प्रमाणामध्ये वाचकनिष्ठ प्रयोजन आहे. लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून या प्रयोजनाचा विचार करता येत नाही अशी माहिती आपणास त्या ठिकाणी या प्रयोजन विचाराच्या संदर्भामध्ये लिहावी लागणार आहे. यापूर्वीचे सविस्तर विवेचन आपण केलेलं आहे. त्याचा आधार घेऊन आपणास अशा स्वरूपाचं उत्तर परीक्षेमध्ये लिहिणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून हे प्रयोजन काही प्रमाणात का असेना पण वाचकांसाठी लागू पडते, लेखकासाठी नाही. आणि आपण पाहिलं व्यवहार ज्ञान या प्रयोजनाच्या संदर्भामध्ये लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून आणि वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून दोन्हीही बाजूने मम्मट यांच्या व्यवहार ज्ञान या प्रयोजनाच्या संदर्भामध्ये माहिती अभ्यासलेली आहे. मग आजच्या काळामध्ये या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये आधुनिक युगामध्ये हे प्रयोजन कितपत लागू पडू शकते याचीही माहिती आपणास घ्यावयाची आहे. तर आजच्या काळामध्ये आपण या प्रयोजनाचा विचार केला तर कोणी वाचक आपणास व्यवहार ज्ञान मिळावे म्हणून साहित्य कृतीचा आस्वाद घेताना दिसून येत नाही. म्हणून आजच्या काळामध्ये जरी आपण विचार केला तरी आपणास व्यवहार ज्ञान मिळावं म्हणून कोणताही वाचक साहित्य कृतीचा आस्वाद घेत असताना दिसून येत नाही किंवा तो एखादं पुस्तक व्यवहार ज्ञान मिळावं म्हणून विकत घेऊन वाचताना दिसून येत नाही. म्हणून त्यामुळे या प्रयोजनाचा फारसा विचार करण्याची आज गरज भासत नाही. म्हणून आजच्या काळामध्ये मम्मट यांनी जे सांगितलेलं व्यवहार ज्ञान हे जे प्रयोजन आहे या प्रयोजनाच्या संदर्भामध्ये आधुनिक काळामध्ये आजच्या काळामध्ये या प्रयोजनाचा विचार संभवत नाही किंवा तितकंसं काही उपयुक्त ठरू शकणारं हे प्रयोजन नाही. मम्मट यांना जो अभिप्रेत असलेला काळ आहे हा मम्मटांचा काळ आहे. म्हणून मम्मट यांनी जे प्रयोजन सांगितलेलं आहे ते आजच्या काळामध्ये त्याचा फारसा विचार करण्याची गरज भासत नाही. विद्यार्थी मित्र हो, मम्मट यांनी जे एकूण 6 प्रयोजने सांगितलेली आहेत आपल्या काव्यप्रकाश या ग्रंथामध्ये त्यांनी जी कारिका सांगितलेली आहे त्यामध्ये एकूण 6 प्रयोजने सांगितलेली आहेत. त्या 6 प्रयोजनापैकी आपण क्रमांक 1 यश किंवा कीर्ती हे प्रयोजन पाहिलेलं आहे. त्यानंतर दुसरं प्रयोजन अर्थप्राप्ती हेही प्रयोजन आपण पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर व्यवहार ज्ञान किंवा याला व्यवहार विधे असं म्हटलेलं आहे. या प्रयोजनाचाही विचार आपण केलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, यश, कीर्ती, दुसरं अर्थप्राप्ती आणि तिसरं व्यवहार ज्ञान या तिन्ही प्रयोजनांचा विचार आपण लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून आणि वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून केलेला आहे. साधक बाधक अशी चर्चा या तीनही प्रयोजन विचाराच्या संदर्भामध्ये आपण केलेली आहे. त्यानंतर मम्मट यांनी जे काही सांगितलेली साहित्याची आणखीन 3 प्रयोजने शिल्लक आहेत त्याही प्रयोजनाचा विचार आपणास करावायचा आहे. त्यापैकी अशुभ निवारण हे क्रमांक 4चं प्रयोजन आहे. त्यानंतर आनंद प्राप्ती हे 5वं प्रयोजन आहे. आणि 6वं जे प्रयोजन आहे ते म्हणजे कांता समेत उपदेश हे मम्मट यांनी सांगितलेली एकूण 6 प्रयोजने आहेत. आतापर्यंत आपण एकूण 3 प्रयोजनाचा विचार केलेला आहे. राहिलेली जी काही 3 प्रयोजने आहेत याचाही आपण क्रमाक्रमाने विचार करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. राहिलेला जो भाग आहे त्याचा विचार आपण पुढील तासिकेमधून करणार आहोत. धन्यवाद.